7 दिवसांच्या वेगवेगळ्या भाज्यांची सीरीज मी इथे घेऊन आलेली आहे आणि डब्याचा प्रश्न तुमचा नक्कीच सुटेल. मी आज इथे दाखवलेली आहे खूप छान अशी टेस्टी, झणझणीत आणि झटपट होणारी ही पनीरची भुर्जी. त्याला तुम्ही पनीर घोटाळासुद्धा म्हणू शकता. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एका पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे मी बटर. 1 चमचा बटर आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपण हा लसूण आणि मिरची छानपैकी परतणार आहोत, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला 2 कांदे बारीक चिरून यामध्ये घालायचे आहेत. सकाळच्या घाईच्या वेळेत आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की काय द्यायचं डब्याला, आणि मुलंसुद्धा खूपच नखरे करतात. तर तुम्ही अशा पद्धतीची पनीर भुर्जी नक्कीच देऊ शकता आणि डेफिनेटली ती मुलांनाही फार आवडेल. आस्वाद रेसिपीजवरती 7 दिवसाच्या वेगवेगळ्या भाज्या कशा बनवायच्या, कोणत्या बनवायच्या, ही सीरीज मी चालू केलेली आहे. जर चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपण 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे, तोही छानपैकी परतून घेणार आहोत. कांदा शिजताना मी चिमूटभर मीठ घातलेलं होतं, म्हणजे कांदा मऊ शिजतो. झाकण घालून शिजवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि इकडे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आहे. छानपैकी मिक्स करून घेऊयात. अगदी थोडंसं आपण इथे धना पावडर घालणार आहोत, ऑप्शनल आहे. वेगवेगळे मसाले आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात, तेच ह्यामध्ये घालायचे आहेत. अतिशय टेस्टी भाजी बनणार आहे. आठवड्यातून एकदा तरी मुलांना पनीर हे खायला घालायलाच हवं. वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो. ही पनीरची भुर्जी एकदा तरी ट्राय करून बघा. आता मसाले सगळे आपले छानपैकी मिक्स झालेले आहेत. त्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहोत आणि परत एकदा झाकण घालून 2-4 मिनटं वाफवायला ठेवणार आहोत. मस्त वाफ आलेली आहे आणि काही मिनिटातच ही पनीर भुर्जी तयार होणार आहे. इथे गरम मसालासुद्धा मी अर्धा चमचा घालून घेतलेला आहे, तोही छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि इथे मी क्रश केलेलं पनीर घालून घेतलेलं आहे. खूपच छान होणार आहे ही भाजी. नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्कीच ही रेसिपी शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सचा सुद्धा डब्याचा प्रश्न आता इथे सुटणार आहे. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज मी घेऊन आलेली आहे, ज्या मुलांनाही आवडतील आणि तुम्हालाही बनवायला अगदी सोप्या जातील. हे पनीर जे आहे ते तुम्ही बाहेरून विकत आणू शकता किंवा घरच्या घरी बनवू शकता. जी मुलं पनीर खात नाही त्यांनासुद्धा ही भाजी नक्की आवडेल. पनीरचा पराठासुद्धा मी दाखवणार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करूया. सर्व करून घेऊयात. याचा आस्वाद तुम्ही चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर सुद्धा घेऊ शकता. खूपच छान झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन.